आला दुसरा आदेश संभाजी महाराजांची जबान काढण्याचा. हमशी निघाले हातामध्ये नंगी तलवार घेऊन, एका हातामध्ये सांशी घेऊन. संभाजी महाराजांपाशी गेले पण तोंड बंद. जीभ छाटणार कशी? कुणीतरी मस्तक तोंड उघडायचा प्रयत्न केला पण तोंड उघडे ना. कुणीतरी मस्तकावरती प्रहार केला पण तोंड उघडे ना. कुणीतरी कानावरती जाबदर दिला पण तोंड उघडे ना. अरे कसा उघडेल? वाघाचा जबडा आहे. वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजती अवकात सांगणारा संभाजी आहे. कसा उघडेल? पण तरी कुणीतरी युक्ती चालवली. संभाजी महाराजांचं नाक दाबून धरलं. श्वास घेण्यासाठी जीभ लवलवली. तेवढ्यात तोंड उघडलं गेलं आणि तेवढ्यात सांशी शिरली आत. पकडली जीभ, ओढली बाहेर. नंगी तारा लागली की चालली साप. तोंडातून ओघळ नुसतं लालबुंद रक्त. जीभ पडली होती समोरच वळवळत. तीही तयार नव्हती संभाजी राजांपासून पोरकं होण्यासाठी. ज्या जिभेने उमटवले होते बोल जगदंब जगदंब, जी जीभ करत राहिली होती जागर हर हर महादेव, ही जीभ पडली होती समोर. एक दिवस नाही तब्बल 40 दिवस अनवणित अत्याचार चालूच होता. कुणीतरी यायचं, हाताची बोटं छाटायचं. कुणीतरी यायचं, पायाची बोटं छाटायचं. कुणीतरी यायचं, गुडघ्याच्या वाट्या काढायचं. कुणीतरी यायचं, अंगाची कातडी सोलायचं. कुत्र्या गिधड्यांना खाऊ घालायचं. त्या सोललेल्या कातड्यावरती मिठाचं पाणी टाकलं जायचं. जर्र जाळ व्हायचा वेतनांचा. पण एवढं होऊनही छावा सारं सोसत राहिला. छावा सारं सहन करत राहिला का? अहो एखादा नमला असता, झुकला असता, औरंगजेबाला जाऊन शरण केला असता. पण नाही, छावा सारं सोसत राहिला का? आपण छत्रपतींचे पुत्र आहोत, त्या अभिमानासाठी छावा सारं सोसत राहिला. आपण महाराष्ट्राचे छत्रपती आहोत, त्या स्वाभिमाना